हॅलो हाय नमस्ते. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात खूप छान अशा रेसिपीनं करते. एखाद्या वेळेला बघा आपल्याला खूप अशी घाई गडबड असते आणि अशा वेळेला मस्त अशी चमचमीत वांग्याची भाजी कशी बनवायची, म्हणजे कोणत्याही प्रकारचं वाटण घाटण न करता अगदी झटपट होणारी रेसिपी आज मी तुम्हाला बनवून दाखवते. आणि चवीला म्हणाल ना, एवढी भन्नाट लागते ही भाजी. कशी बनवते व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, संपूर्ण पहा. तर यासाठी इथे मी 5 वांगी घेतलेत आणि वांगी बघा अशा पद्धतीने चिरून घेतलेत, मधून अशी कट मारून. आज क्लासला सुट्टी असल्यामुळे विट्याला काही मी गेले नाही, मग म्हटलं एखादी रेसिपी बनवूया आणि रेसिपी चॅनलवरती पण अपलोड करता येईल आणि तुमच्याबरोबर पण शेअर करता येईल. तर कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये तेल घातलेलं आहे कढईमध्ये. आता एखाद्याला भाजीला कमी तेल आवडतं किंवा एखाद्याला जास्त तेल आवडतं, तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. पण शक्यतो वांग्याची भाजी बनवायची म्हटलं ना, तेल जरासं जास्त घालायचं. तेल चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी घातली, जिरे घातले आणि नंतर घातलेला आहे कढीपत्ता. त्यानंतर एक प्लेटभर चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा शक्यतो एकदम बारीक असा चिरून घ्यायचा. वांग्याची भाजी बनवण्याचे बरेचसे असे वेगवेगळे नवीन छान छान प्रकार मी गायत्रीज किचन मराठी या माझ्या रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. बऱ्याच अशा रेसिपी नवीन प्रकारच्या तुम्हाला त्यावरती पाहायला भेटतील, तर नक्की पहा. कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर बघा आता कांदा एका बाजूला असा कढईमध्ये सारला आणि यामध्ये एक मोठा चमचाभर आलं लसूण पेस्ट घालायचे. आता हे आलं लसूण मी उकळामध्येच बारीक करून घेतलेलं आहे आणि हे थोडंसं परतून घ्यायचं आहे कच्चा स्मेल जाईपर्यंत याचा. आणि त्यानंतर यामध्ये एक प्लेटभर बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा. आता इथं तुम्हाला असंही वाटलं असेल की वांग्याच्या भाजीमध्ये टोमॅटो घातल्यानंतर त्याची चव कशी लागेल, पण खरं सांगू का, ही भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. मस्त लागते एकदम. आणि तरी देखील तुम्हाला एखाद्याला जर टोमॅटो आवडतच नसेल तर स्किप केलं तरी चालेल. आता इथे मी लसूण खोबऱ्याचा वापर न करता एकदम छान अशी दाटसर भाजी तुम्हाला मी बनवून दाखवते. तर काय करायचं आहे, याला दाटसरपणा येण्यासाठी अगदी थोडंसं 1 टेबलस्पून म्हणजे छोटा चमचा बेसन पीठ घालायचं यामध्ये. त्यामुळे भाजीला म्हणजे एक दाटसरपणा येतो. बेसन पीठ घातल्यावर एखादा मिनिटभर हे चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि इथं जर तुम्हाला वाटत असेल की तेल थोडंसं घालावं लागेल, म्हणजे तेलाची आवश्यकता भासली तर थोडंसं तेल घाला. यामध्ये थोडेसे सुके मसाले घालायचे. तर 1 चमचाभर मी धने पूड घातलेले आहे. त्यानंतर अर्धा चमचा जिरे पूड घालायची आणि काही सेकंदाकरता हे परतून घ्यायचे. तर इथे बघा कढईमध्ये तुम्हाला दिसत असेल की थोडंसं मी लाल तिखट घातले, अर्धा चमचा. काय झालं की व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी थोडा वेळ स्टॉप केला होता आणि मला वाटलं की मी नंतर ऑन केलेलं आहे आणि तिखट घातलं, पण ती क्लिप इथे यामध्ये आलेली नाही आहे. होतं कधी कधी असं चुकून एखाद्या वेळेला. तर तिखट घातल्यानंतर थोडा वेळ मी छान असं मिक्स केलं. त्यानंतर आपला घरगुती काळा मसाला जो असतो तो मसाला अर्धा चमचा यामध्ये घातलेला आहे. तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचं आहे. गॅसवरती दुसऱ्या साईडला एका पातेल्यामध्ये 1.5 ग्लास पाणी मी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर थोडासा अर्धा चमचा गरम मसाला घालून यामध्ये ही जी चिरून ठेवलेली वांगी होती ती वांगी घालायची. या मसाल्यामध्ये तेलामध्ये ही वांगी चांगली परतून घ्यायची. एक 2-3 मिनटं तरी असंच परतत राहायचं आहे. आणि वांग्याला वरून बघा असे थोडेसे डाग दिसायला लागले, म्हणजे भाजल्यासारखी दिसायला लागली की नंतरच यामध्ये पाणी घालायचे. आणि पाणी घालताना थंड पाणी अजिबात घालायचं नाही. मग अशी मी तुम्हाला म्हटलं होतं की एका साईडला मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आणि ते पाणी आता गरम झाले, गरम पाणीच यामध्ये घालायचं, म्हणजे भाजीला खूप छान अशी चव येते, चवदार भाजी होते आणि पटकन शिजते सुद्धा.
भाजीला जराची उकळी यायला लागली की त्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि त्यानंतर भाजलेलं शेंगदाण्याचं कूट अगदी थोडंसं घालायचं, 2 चमचे घेतलेलं आहे इथं मी. आता तुम्हाला जर जास्त कूट आवडत असेल तर जास्त पण तुम्ही घालू शकता, हे प्रत्येकाच्या आवडीनुसार असतं. आणि भाजी जर मी अशी रस्सादार करणार आहे त्यामुळे पाणी जरा जास्त घातले, मी 1.5 ग्लास घातलेला आहे, कारण अख्खी वांगी आहेत, शिजायला थोडासा वेळ लागणार आणि भाजी अशी कुस्करून खाता यावी अशा पद्धतीने मी सरभरीत बनवते. आता आहे सायंकाळची वेळ, भाजी बनवून झाले, अजून भाकरी बनवायची आहेत. तर चला आता बाकीची कामं वगैरे आवरून झालेत आणि दिवाबत्ती करायची आता. अरे किती लागले रे तुला, काय बाई हे पोरगं ना. अयो किती लागले, थांब थांब थांब, ही धर मोबाईल धर, मी हळद भरती. राहू दे. अरे थांब, हळद भरती, जखम धुवू नको, धुऊ द्या का जरा त्याला. धुऊ दे, किती रक्त व्हायला लागलं. इकडे थांब, इकडे थांब मम्मी. किती लागले रे, कसं कडकड पण. आहो नको नको, होय हो त्याला दवाखान्यात नाही बरं. अहो जास्त चिरलंय, एवढं चिरलंय जास्त, रक्त थांब नाही त्यानं धुतलंय तरी पण. डॅडी रागवले का नाही आता बघ. तरी तास झालं डॅडी म्हणतेत बास करा खेळायचं, म्हणतेत का नाही. हां किती वेळ झालं डॅडी म्हणत होते थांब जरा, थांब शांत बस. किती वेळ झालं. ऐश्वर्याला ना आता सुट्टे लागलेत, खेळावं किती हे समजत नाही आणि बघा हे काय करून ठेवले. असलं कडकडी पोरगा. अगं पडलू बॉल बघत बघत, मार्बलचं होतं मला काय माहिती. अरे हो की, पण कधीपासून खेळताय तुम्ही मला सांग बरं. हळदीनं बरं होतं लगेच, रक्त थांबलं का नाही बघ बरं. डॅडी नाही तिला आता दवाखान्यात. थांब राहू दे, नको मला. जखम नको, ते आता तुला धनुर्वातचं इंजेक्शन घ्यावं लागणार आहे. काय लागलंय. मार्बलला धनुर्वातचं इंजेक्शन लागत नाही. मार्बलला नाही लागत. पण तुला मगाशी डॅडीने हात मारली होती का नाही बास करा खेळायचं म्हणून. असलं कडकडी पोरगा आहे ना, खरंच स्वतःच्या जीवाला आरामच नाही अजिबात. एवढं खोलवरती लागलं होतं आणि काय केल्या रक्त काही थांबत नव्हतं, मग त्यांनी जखम धुतली आणि त्यावरती मग आता हळद लावल्यानंतर रक्त जरा थांबलेलं आहे. तर आता हे ऐश्वर्याला घेऊन खाली दवाखान्यात गेलेत, येतीलच थोड्या वेळात. मग म्हटलं तोपर्यंत अण्णांना तरी जेवायला वाढावं आणि हे आल्यानंतर मग आम्ही बसणारच आहे जेवायला. तर वांग्याची भाजी बघा एकदम मस्त अशी चमचमीत रस्सादार झाली आहे. जास्त पातळ किंवा जास्त घट्ट न बनवता अशा पद्धतीने मी बनवलेले आहे. भाजी मगाशीच बनवून ठेवली होती म्हणून बरं झालं, नाहीतर आज खरंच खूप वेळ झाला असता. तर यावरून थोडीशी कच्ची कोथिंबीर घालते आणि गरम गरम बाजरीच्या भाकरी बनवलेल्या आहेत आणि चपातीसुद्धा बनवले. तर चिरलेला कांदा, त्यासोबत लिंबू आणि मस्त अशी गरम गरम बाजरीची भाकरी. कारण बाजरीची भाकरी अण्णांना ऐश्वर्याला खूप आवडते आणि मला पण आवडते, पण जरा पथ्य असल्यामुळे मला खायची नाही आहे, त्यामुळे चपात्या पण बनवलेत आणि भाकरीसुद्धा बनवलेत. आणि भातसुद्धा आमच्यात रोज लागतो म्हणजे लागतोच. त्यांना सगळ्यांना तिकडची मद्रासची सवय आहे, भात खाल्ल्याशिवाय जेवणच केल्यासारखं वाटत नाही असं म्हणतात हे. त्यामुळे सगळ्यांना भाताची सवय असल्यामुळे सकाळ संध्याकाळ 2 टायमिंगला भात बनवावाच लागतो. तर हे आणि ऐश्वर्या आता कधी येतात काय माहिती. एखाद्या वेळेस दवाखान्यात जर गर्दी असेल तर कदाचित यांना वेळसुद्धा होईल, त्यामुळे अण्णांना म्हटलं तुम्ही जेवण करून घ्या. तर ब्लॉग मी आजचा इथंच थांबवते. लवकरच भेटूया अशाच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.